किनाऱ्यावर परतलेली लाटमधला भाग 19 आपण बघणार. नवीन चेहरा. मोनिका उपचारांना आता अनेक आठवडे झाले होते. जखमा भरत होत्या, वेदना कमी होत होत्या, पण मोनिकाच्या मनातलं रिकामेपण अजूनही तसंच होतं. रुग्णालयाच्या खोलीतून दिसणारा समुद्र आता शांत दिसायचा. लाटा हळूवार किनाऱ्याला स्पर्श करून परत जायच्या. तिला अनेकदा वाटायचं, समुद्रालाही कदाचित आपल्या चुका धुवून टाकता येत नसतील. त्या दिवसात विजय रोज तिला भेटायला यायचा. कधी फळं आणायचा, कधी पुस्तकं, कधी फक्त शांतपणे तिच्याजवळ बसून राहायचा. त्याला तिच्याबद्दल एक अनामिक ओढ वाटत होती. जणू ती अनोळखी स्त्री त्याच्या आयुष्याशी कुठेतरी जोडलेली होती. एक दिवस तो खोलीत आला तेव्हा ती खिडकीत उभी होती. संध्याकाळचा सूर्य समुद्रावर पसरला होता. विजयने हलकंसं हसत विचारलं, आज समुद्र शांत दिसतोय. ती मंद आवाजात म्हणाली, समुद्र कधीच शांत नसतो, तो फक्त त्याचं वादळ लपवतो. विजय काही क्षण तिच्याकडे पाहत राहिला. त्या वाक्यात त्याला स्वतःचं आयुष्य ऐकू आलं. तो तिच्याजवळ येऊन उभा राहिला आणि विचारलं, तुमचं नाव काय आहे? त्या प्रश्नाने तिचं हृदय धडधडलं. काही क्षण ती शांत राहिली, कारण मोनिका हे नाव आता तिच्यासाठी अपराध होतं. ती हळू आवाजात म्हणाली, नाव बदललं तर माणूस बदलतो का? विजय हलकंसं हसला आणि म्हणाला, कधी कधी. भूतकाळापासून पळण्यासाठी लोक नाव बदलतात. ती त्याच्याकडे वळली. तिच्या बदललेल्या चेहऱ्यामागे डोळे मात्र तेच होते, दुःखाने भरलेले. ती विचारत म्हणाली, जर तुमच्या आयुष्यात कुणी खूप मोठी चूक केली असेल, तुमच्यावर प्रेम करूनही तुम्हाला दुखवलं असेल. विजय एकदम शांत झाला. तिला वाटलं तो कदाचित रागाने बोलेल, पण तो खिडकीबाहेर पाहत मंद आवाजात म्हणाला, माझ्या आईने मला एक गोष्ट शिकवली. मोनिका म्हणाली, काय? तो म्हणाला, माणसं चुकतात, पण प्रेम जर खरं असेल तर त्यात माफी असते. तिच्या डोळ्यात अश्रू दाटले. विजय पुढे म्हणाला, मी ज्याच्यावर प्रेम करेन ती व्यक्ती परत आली तर मी तिला नक्की स्वीकारेन. त्या शब्दांनी तिचं संपूर्ण मन हादरलं, कारण तिने स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला होता आणि तो अजूनही प्रेम वाचवण्याबद्दल बोलत होता. ती रडू लागली. विजय दचकला आणि म्हणाला, काय झालं? ती थरथरत्या आवाजात म्हणाली, जर ती व्यक्ती पूर्वीसारखी राहिलीच नाही तर? विजय काही क्षण शांत राहिला, मग हलकंसं हसला आणि म्हणाला, चेहरे बदलतात, वय बदलतं, आयुष्य बदलतं. तो तिच्याकडे पाहत म्हणाला, पण मन जर तेच असेल तर माणूसही तोच राहतो. त्या क्षणी मोनिकाचं मन पूर्णपणे तुटलं, कारण ती ज्या क्षमेला घाबरत होती ती क्षमा तिच्यासमोर उभी होती. त्या रात्री ती खूप वेळ रडत राहिली. तिने पहिल्यांदाच स्वतःचा बदललेला चेहरा आरशात पाहिला. जखमांचे व्रण होते, चेहऱ्याची ओळख बदलली होती, पण डोळ्यात एक नवीन शांतता दिसत होती, कारण ती पहिल्यांदाच स्वतःच्या अपराधापेक्षा विजयच्या प्रेमाकडे पाहत होती. दुसऱ्या दिवशी विजय पुन्हा आला. त्याने तिला हलक्या आवाजात विचारलं, एक गोष्ट विचारू? ती शांतपणे त्याच्याकडे पाहू लागली. तुम्हाला नवीन आयुष्य सुरू करायचं आहे का? तिचं हृदय जोरात धडधडलं. विजय पुढे म्हणाला, भूतकाळ विसरून नवीन नावाने. तिच्या डोळ्यातून पुन्हा अश्रू आले, कारण समुद्राने तिला मृत्यू दिला नव्हता तर दुसरी संधी दिली होती, आणि त्या दुसऱ्या संधीचं नाव होतं प्रेम. आता आपण पुढच्या भागात बघूया नवीन जन्म, आणि ते बघण्यासाठी आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा.